पाहुयात पुढची बातमी। सुप्रीम कोर्टाने सप्टेंबरपर्यंत स्थानिक संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या सूचना केल्यात। त्यामुळे काही महिन्यातच या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे। त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारेल आणि या आधीच्या महापालिका निवडणुकीमध्ये कोणी बाजी मारली होती ते पाहुयात या रिपोर्टमधून। मनपा निवडणुकीचं मैदान कोण मारणार? महायुतीत एकत्र लढणार? महाविकास आघाडीचं काय होणार? सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहू लागलंय। सप्टेंबरच्या आत निवडणुका घेण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने दिल्या। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली। तर या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना होणार का, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत सूचक विधान केलं। आम्हाला या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत। आम्ही तिघजण एकत्रित आहोत। आमची महायुती आहे। अपवादात्मक काही ठिकाणी, कारण शेवटी कार्यकर्त्याची निवडणूक आहे, त्यामुळे कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये जिथे खूप तुल्यबळ असतं तिथे खूप जागा सोडता येत नाही, दोन्ही पक्षांच्या अडचणी असतात, तिथे अंडरस्टँडिंगनी आम्ही वेगळे लढू। एकीकडे मुख्यमंत्री फडणवीसांनी एकत्र लढणार असल्याचं सांगितलंय, पण दुसरीकडे या निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते एक दिलानं काम करतील का, असा सवाल विचारला जातोय। स्थानिक कार्यकर्ते निवडणूक लढवण्याच्या आधी भूमिका घेऊ शकतात, परंतु निवडणूक जेव्हा संपते, निकाल लागतात, तेव्हा कार्यकर्त्यांची भूमिका ही पक्षाच्या नेतृत्वाच्या निर्णयावर अवलंबून असते। त्यामुळे आज जरी एकमेकाच्या अंगावर धावून जात, जरी भांडणं करत, जरी त्यांनी युती करायची नाही, तोडायची आहे, अमुक करायचं आहे, आम्हाला स्वबळावर लढायचं म्हटलं तरी उद्या जेव्हा सत्तेसाठी यांना एकमेकांची गरज भासेल तेव्हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम म्हणून सगळे मोकळे होतात। महाविकास आघाडीचं मात्र अद्याप तळ्यात मळत आहे। महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळावर, यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भूमिका काही स्पष्ट केली नाही। फक्त इथं महाविकास आघाडीच्या कुठल्याही जागा वाढू नयेत किंवा त्यांची जी सध्याची कठीण परिस्थिती आहे त्या परिस्थितीपेक्षा अधिक परिस्थिती वाईट व्हावी असाच महायुतीचा मनसुबा असणार। तर त्यांना कुठलीही स्पेस मिळू नये म्हणून महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी जर जोरदार शक्ती प्रदर्शन करत स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या तर अधिकाधिक लक्ष मतदारांचं तिकडे वेधलं जातं, त्यांच्या स्वतंत्र जागा निवडून येतात। आता राज्यातील प्रमुख महानगरपालिकांमध्ये 2017 मध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या ते पाहूया। सुरुवातीला देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये 2017 साली शिवसेनेला 84, भाजप 82, काँग्रेस 31, राष्ट्रवादी 9, समाजवादी पक्ष 7, मनसे 7, MIM 1 आणि अखिल भारतीय सेना 2 आणि 1 जागा अपक्षानं जिंकली होती। 2017 साली 130 नगरसेवक असलेल्या ठाणे महानगरपालिकेत शिवसेना 67, भाजप 23, राष्ट्रवादी काँग्रेस 35, काँग्रेस 3 आणि MIMनं 2 जागा जिंकल्या। पुणे महापालिकेत भाजपनं 97, राष्ट्रवादी काँग्रेस 39, काँग्रेस 11, शिवसेना 10, मनसे 2 आणि इतर आणि अपक्षांनी 5 जागा जिंकल्या होत्या। नाशिक महानगरपालिकेत भाजपनं 66, शिवसेना 35, राष्ट्रवादी काँग्रेस 6, काँग्रेस 6, मनसे 5, अपक्ष 3 आणि रिपाईनं 1 जागा जिंकली होती। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपनं 26, शिवसेना 30, MIM 26, काँग्रेस 10, राष्ट्रवादी काँग्रेस 3, बसपा 5, अपक्ष आणि इतर छोट्या मोठ्या पक्षांनी 15 जागा जिंकल्या होत्या। 2017च्या महानगरपालिका निवडणुकीवेळी राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळी होती। त्यानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली। 2019 मध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने मिळून सरकार स्थापन केलं। 2022ला शिवसेना फुटली तर 2023ला राष्ट्रवादी काँग्रेसची 2 शकलं झाली। या दोन्ही पक्षातील फुटलेल्या गटाला घेऊन भाजपनं 2024च्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवलाय। तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीनं मोठं यश मिळवलं होतं। ते यश विधानसभा निवडणुकीत राखता आलं नाही आणि त्यामुळं मिनी विधानसभेच्या निवडणुकीत कोण बाजी मारेल हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।